तुम्ही साधं 10 रुपये एकाला दिले ना, म्हणजे 10 रुपये दिले परत दे म्हणता, बरोबर आहे. आयुष्यभर आपल्याला वाढवताना आई वडील रक्ताचं पाणी करतात. ते कोणाकडे तरी आपण जातो, राहतो, दुसरी माणसं आपली करतो आणि आई वडिलांनी चांगले जे बालपणात केलेले संस्कार आहेत ते आपण तिकडे दाखवतो. मग हे सगळं करत असताना आपण जगण्या वागण्यामध्ये कोणाला दुखावता, कोणाचा मार खावा, आई वडिलांनाही अपेक्षित नाही. आणि समजा तुम्हाला तिथं तसं वागवलं जात असेल तर आई वडिलांकडे वाढणारं मिळालेलं वातावरण वैचारिक, सामाजिक, आर्थिक सगळं वेगळं आहे, दुसरीकडचं वेगळं आहे. त्याच्यामुळे वडीलधारींनी जर मध्यस्थी केली तर आत्महत्या, हुंडाबळी याच्या केसेस होणार नाही. पूर्वी हुंडाबळी आणि या गोष्टी मी जेव्हा बोलायचे त्यावेळेस मला काही वक्ते आणि हे बोलायचे, अरे हे आउटडेटेड गोष्टी आहेत. मी आत्ताही सांगते, सॉफिस्टिकेटेड घरातच हे जास्त होतं. आणि ज्यांना वाटतं हे आउटडेटेड आहे, तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या, आमच्या सर्वसामान्यांच्या घरामध्ये समानता जास्त रुजलेली आहे, त्यांना जास्त कळतं. अगदी नारायण सुर्वेंची कविता घ्या, मनी ऑर्डर, त्याच्यामध्ये एका वेश्येनं पत्र लिहिलेलं आहे, मोहरं लिहा, 4 पैक पाठवले, गंगेला एक पुस्तक द्या, नाम्याला एक चरडी द्या, दोघंही शाळेत जातील. वेश्या असणाऱ्या बाईला कमी लेखलं जातं, गाव कुसाबाहेर राहणारी म्हणून ती जगानं तिला टाकलेलं आहे. ज्या बाईकडे शिक्षण नाही, ती वेश्या असणारी बाई आपल्याला समानता शिकवते. आणि सुशिक्षित घरामध्ये जर आम्ही आज बघत असू, नाही तू शिकली की तुझ्या सासरी जाशील, तू डॉक्टरला जाऊ नकोस बाई, तू मेडिकल वगैरे हे फील्ड खर्चाचे नको काढू, तुझ्यानंतर मागं 4-5 मुली आहेत, मुलं आहेत, तू मात्र आपलं प्लेन BA कर, जा, शिकायचंय काय त्या तुझ्या घरी शिक, असे म्हणणारे आमच्याकडे आईवडील आजही आहेत. तुमच्या मुला-मुलींना आणि तुम्ही सुद्धा तुमच्या बहिणींना, तुमच्या मोठ्या ताईला, तुमच्या छोट्या ताईला किंवा स्वतःच्या बाबत असा स्टँड घ्या की येणाऱ्या कालखंडात सतत प्रयत्न करून पुढं कसं जाता येईल याच्यासाठी स्वतःची मतं मांडायला सांगा.